कधी स्वातंत्र्याबद्दल विचार केला आहे का तुम्ही? कधी तुम्ही असं म्हटलं आहे, स्वातंत्र्य फक्त माझं नाही, आपलं. स्वातंत्र्य फक्त माझं नाही, आपलं. कधी म्हटले? आज आपण त्याच विषयावर बोलणार आहोत. आज मी तुम्हाला एक साधा पण महत्त्वाचा प्रश्न विचारतो. आपण खरोखर स्वातंत्र्य समजतो का? आज प्रत्येक व्यक्ती म्हणते माझं स्वातंत्र्य अबाधित राहिलं पाहिजे, माझं स्वातंत्र्य अबाधित राहिलं पाहिजे. पण आपण कधी विचार केला आहे का, आपण दुसऱ्याच्या स्वातंत्र्याचा कधी आदर केला का? अजिबात नाही. आपण दुसऱ्याच्या स्वातंत्र्याची तर चर्चा पण करत नाही. स्वार्थी विचारसरणी कुठली आहे माहिती आहे का? आजकाल काय होतं आहे, सरकार एखादी योजना आणतं, समाजासाठी काही निर्णय घेतं, पण आपला विचार काय असतो? माझं काय, मला काय मिळणार आहे, मला फायदा काय होणार आहे, माझं पोट भरेल की नाही. मग प्रश्न असा निर्माण होतो, जर प्रत्येकजण फक्त स्वतःचाच विचार करणार असेल तर समाजाबद्दल कोण विचार करणार आणि कोण बघणार? जाती धर्मातील द्वेष प्रत्येकाला वाटतं, कोणी माझ्या जातीचा अपमान करू नये, माझ्या समाजाच्या नेत्याला वाईट बोलू नये. पण आपण काय करतो? दुसऱ्याच्या जातीवर टीका करतो, दुसऱ्याच्या धर्माची खिल्ली उडवतो, दुसऱ्याच्या नेत्याचा अपमान करतो. हा दुटप्पीपणा नाही का? म्हणजे तुम्ही दुसऱ्याचा अपमान करणार, तुम्ही दुसऱ्यांच्या देवी देवतांचा अपमान करणार आणि त्यांनी तुमचा अपमान करू नये. हे कोणी सांगितलं? हे कोणी सांगितलं? तुम्हालाही दुसऱ्याच्या देवी देवतांचा सन्मान करावा लागेल, हे लक्षात घ्या. आता उदाहरण देऊन समजा तुमच्या देवतेबद्दल कोणी वाईट बोललं तर तुम्ही संतापता ना, पण जेव्हा दुसऱ्याच्या देवतेचा अपमान होतो तेव्हा तुम्ही गप्प का बसता? कधी कधी तुम्ही आनंदसुद्धा घेता. हे बरोबर आहे का? चुकीचं करणारे लोक खूप कमी असतात, पण त्यामुळे संपूर्ण समाज एकमेकाचा शत्रू बनतो, हे लक्षात घ्या. गप्प बसण्याची चूक. समाजात जेव्हा चुकीचं घडतं ना, पण आपण काय करतो? मला काय करायचं, आपलं काम बघ. पण लक्षात ठेवा, वाईट गोष्ट तेव्हा वाढते जेव्हा आपण चांगले लोक गप्प बसतो. स्त्रियांच्या स्वातंत्र्याबद्दल आता घराकडे बघूया. आपण म्हणतो आपल्या घरातील बाईला असं करायला नको, तिनं मर्यादित राहावं, पण आपण कधी विचार करतो का तिच्या स्वातंत्र्याचं काय? एखाद्या जनावराला तुम्ही बांधून ठेवलं, त्याला खायला दिलं, सगळं दिलं, पण स्वातंत्र्यच नाही दिलं. एक दिवस ते मोकळं झालं तर ना, ते शांत बसेल का? नाही ना, ते उधळेल. कारण काय? ते गुलामीला कंटाळलेलं असतं. नात्यांमध्ये स्वातंत्र्य हेच नात्यांमध्ये होतं. नवरा बायकोला कंट्रोल करतोय, बायको नवऱ्याला कंट्रोल करतो, मुलांना दबावाखाली ठेवलं जातं. मग काय होणार हो? नात्यामध्ये प्रेमच राहत नाही. फक्त ताण 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 आणि बंडखोरी वाढते, हे लक्षात घ्या. ज्याच्यासोबत तुम्ही आयुष्यभर राहणार म्हणताय, तीच व्यक्ती पुढे जाऊन तुमच्यावर रागवते, तक्रार करते, कारण तुम्ही तिचं स्वातंत्र्य हिरावलेलं असतं. स्वातंत्र्य म्हणजे काय माहिती आहे का? लोकांना वाटतं मला जे हवं ते करायचं म्हणजे स्वातंत्र्य, पण ते चुकीचं आहे. स्वातंत्र्य म्हणजे स्वराचार नव्हे, स्वातंत्र्य म्हणजे बेजबाबदार वागणं नव्हे, हे लक्षात घ्या. स्वातंत्र्य म्हणजे दुसऱ्याच्या स्वातंत्र्याची काळजी करणं. स्वातंत्र्य म्हणजे स्वतः जगणं आणि दुसऱ्याला जगू देणं, याला स्वातंत्र्य म्हणते. मर्यादा आणि शिस्त. जर कोणी चुकीचं करत असेल तर तिथे स्वातंत्र्य नाही, तिथे शिस्त आणि दंड आवश्यक आहे. एक लक्षात घ्या. समाजाची खरी ताकद काय माहिती आहे का? समाज मजबूत कधी होतो? जेव्हा आपण एकमेकाचा सन्मान करतो, जेव्हा आपण दुसऱ्याच्या भावना समजतो, जेव्हा आपण चुकीच्या गोष्टीचा विरोध करतो. अंतिम विचार बघा काय? जर तुम्ही दुसऱ्याच्या स्वातंत्र्याची काळजी घेतली, समोरच्याला स्वातंत्र्य दिलं, समोरच्याचं स्वातंत्र्य जपलं, तुम्ही स्वतः समोरच्याची म्हणजे तुम्ही स्वतः आपली मर्यादा ओलांडली नाही, तुम्ही स्वतः त्या स्वातंत्र्याची काळजी घेतली आणि तुम्ही तुमची मर्यादा जर राखत असाल तर त्यावेळेस संघर्ष होत नाही, हे लक्षात घ्या. तुम्हाला ज्या वेळेस दुसऱ्याच्या स्वातंत्र्याची किंमत राहील त्यावेळेस कधीच संघर्ष निर्माण होत नाही, हे लक्षात घ्या. म्हणून लक्षात ठेवा, स्वातंत्र्य मागण्यापेक्षा देणं शिका. आधी तुम्ही दुसऱ्याला स्वातंत्र्य द्यायला शिका. सन्मान हवा असेल तर सन्मान द्यायला शिका. समाज बदलायचा असेल तर स्वतःपासून सुरुवात करा, हे लक्षात घ्या.